इक्बाल हा आरीवर्क करत होता. साडीवर आरीवर्क करत असल्याने त्याचा महिलांशी दांडका संपर्क होता. बोलक्या स्वभावाचा इक्बाल व्यवसायाच्या निमित्ताने महिलांना भेटत होता. महिलांशी तो संपर्क वाढवून जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. त्याचे कामच महिलांशी संबंधित असल्याने तो महिलांच्या संपर्कात आहे असे सर्वसाधारणपणे वाटत असले तरी प्रत्यक्षात त्याच्या मनात वेगळाच खेळ सुरू झाला होता. तो महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे शोषण करण्याचा प्रयत्न करायचा. कपडे दाखवण्याच्या बहाण्याने तो तरुणी महिलांच्या शरीराला स्पर्श करत होता. काही महिला त्याकडे दुर्लक्ष करत होत्या, काही त्याच्याशी संपर्क तोडत होत्या. पण हा प्रकार सांगितला तर आपली बदनामी होईल, शिवाय मारामारीसारखे प्रकार घडतील म्हणून महिला या प्रकाराची वाच्यता करत नव्हत्या. याचाच तो गैरफायदा घेत होता. राणी ही महिला गावातच राहत होती. कपडे खरेदीच्या कारणामुळे तिची आणि इक्बालची ओळख झाली. हळूहळू इक्बालने आपला रंग दाखवायला सुरुवात केली. कामाचे निमित्त करून त्याने तिच्याकडून मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर तिला वारंवार मेसेज करू लागला आणि कॉल करू लागला. सुरुवातीला तिने त्याकडे फार लक्ष दिले नाही, पण नंतर तीही त्याला प्रतिसाद देऊ लागली. तो 32 वर्षाचा होता, विवाहित होता, तर ती 35 वर्षाची विवाहिता होती. दोघांचेही संसार होते, मुले होती. त्यामुळे तिला त्याच्याशी बोलण्यात काही गैर वाटले नाही. पण बोलणे वाढत गेले तसे घसट वाढत गेली. बोलण्यात कामुक विषय येऊ लागले, चावट बोलणे सुरू झाले. दिवसभर घरात एकटीच असलेली राणी ही गंमत करू लागली, चावट बोलू लागली, काही वेळा अश्लील बोलण्यातही रंगून जाऊ लागली. तिला माहीत नव्हते की इक्बालचा काय डाव आहे. एक दिवस मात्र तिला सगळे समजले, पण ती आता हतबल झाली होती. त्या दिवशी इक्बालने तिला कपडे बघण्यासाठी घरी बोलवले. ती त्याच्या घरी गेली तेव्हा तो एकटाच होता. तो तिला आतल्या खोलीमध्ये घेऊन गेला. तिच्या मनात काहीच नव्हते. अचानक त्याने तिला मिठी मारली. ती घाबरली. तिने त्याला बाजूला सारण्याचा प्रयत्न केला, पण त्याने मिठी घट्ट आवळली होती. हे काय करतोस, सोड मला, तिने त्याला धमकवले. तो हसत म्हणाला, मला तू आवडतेस, तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. ती म्हणाली, पण माझ्या मनात तसे काही नाही, मला सोड, नाहीतर मी ओरडून सगळ्यांना गोळा करेन. तिने धमकावले तसे त्याने तिला सोडले आणि म्हणाला, थांब तुला दाखवतो. मनात काही नाही म्हणतेस, मग माझ्याशी चावट का बोलत होती. त्याने आपल्या मोबाईलवरील तिचे कॉल रेकॉर्डिंग सुरू केले. ती त्याच्याशी बोलण्याच्या ओघात चावट आणि अश्लील बोलली होती. ते सारे त्याने रेकॉर्डिंग करून ठेवले होते. तू हे बोलून मला रिस्पॉन्स दिलास आणि आता नखरे करतेस काय, असे म्हणत तो तिच्या जवळ आला. जास्त नखरे केले तर ही रेकॉर्डिंग सगळ्या गावभर पाठवेन, मग काय होईल बघ. त्याच्या या बोलण्याने ती मनातून खचली. त्याने डाव साधला होता. तिच्यासमोर कोणताच पर्याय उरला नव्हता. तिने तिला पुन्हा मिठीत घेतले आणि तिचे चुंबने तो घेऊ लागला. ती चुपचाप होती. काही वेळात त्याचे हात तिच्या देहावरून फिरू लागले. माझे प्रेम आहे तुझ्यावर, तू अजिबात घाबरू नको, असे म्हणत त्याने तिच्या अंगावरचे कपडे बाजूला केले. तिच्या भरलेल्या देहाची चुंबने घेत तो तिच्यावर तुटून पडला. तिच्या शरीराचे मर्दन करत त्याने तिचा उपभोग घेतला. त्याला प्रतिसाद देण्याशिवाय तिच्यासमोर कोणताच पर्याय उरला नव्हता. वासना शांत करून त्याने तिला सोडले. पण ती जाताना त्याने तिला सांगितले, माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला प्रेम करण्याची इच्छा होईल तेव्हा तू येत जा, नाहीतर मग मला काहीतरी करावे लागेल. त्याच्या बोलण्याचा अर्थ ती समजून गेली. ती घरी परतली, पण मनातून ती घाबरली होती. ती घाबरली आहे याचा त्याने मात्र गैरफायदा घेतला होता. आता तो केव्हाही तिला बोलवायचा आणि शरीर सुख घ्यायचा. हे कोणाशी बोलणेही तिला कठीण होते, कारण तिचीच बदनामी होणार होती. यातून कसे सुटावे हेच तिला समजत नव्हते. हा अत्याचार ती चुपचाप सोसत होती, पण हे किती दिवस सहन करायचे हाही प्रश्न तिला सतावत होता. दिनांक 29 रोजी इक्बालने तिला फोन केला. आज माझी बायको माहेरी जाणार आहे
आजची रात्र तू माझी बायको, मला तू रात्रभर हवी आहे असे त्याने सांगितले. रात्रभर त्याच्या घरी जायचे या विचाराने ती हबकली. कुणी पाहिले तर आपल्या नवऱ्याला काय सांगायचे असे अनेक प्रश्न तिला सतावू लागले. ती म्हणाली, रात्री कसे जमणार मला? माझा नवरा आहे, त्याला मी काय सांगू? तिने टाळण्याचा प्रयत्न केला, पण इक्बाल काही ऐकत नव्हता. त्याची काळजी करू नको, मी तुला गोळ्या देतो, त्या तुझ्या नवऱ्याला दे, तो रात्रभर उठणारच नाही. मग तू रात्रभर माझ्याकडे ये असे हसत हसत त्याने सांगितले. ती मनातून प्रचंड संतापली, पण करणार तरी काय? दुपारी त्याने तिला झोपेच्या गोळ्या आणून दिल्या आणि तो बायकोला माहेरी सोडण्यासाठी निघून गेला. रात्री तो परत आला. त्याने राणीला आपण परत आलो आहे असे सांगितले. तिकडे राणीने सगळी आवराआवर केली होती. रात्री जेवण खाणे आटोपल्यानंतर राणीने नवऱ्याला पाण्यात मिसळून झोपेच्या गोळ्या दिल्या. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास गोळ्या पोटात गेल्याने तिच्या नवऱ्याला गुंगी येऊ लागली. काही वेळातच तो गाढ झोपी गेला. आता पुढे काय करायचे या विचारात ती होती. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास इक्बालचा तिला कॉल आला. तुझा नवरा झोपला का? तिने हो म्हणून सांगितले. मग तू कशाला थांबलीस तिथे? ये ना, माझी खूप इच्छा होते, कधी एकदा तुला भोगतो असे झाले आहे असे तो निर्लज्जपणे म्हणत होता. हे ऐकून तिचा संताप अनावर झाला. आज काही करून सोक्षमोक्ष लावायचाच असे तिने ठरवले. रात्री 11:15च्या दरम्यान ती घरातून बाहेर पडली. सगळा गाव गाढ झोपेत होता. त्या नीरव रात्रीच्या काळोखात ती दबक्या पावलांनी भीत भीत इक्बालच्या घरी पोहोचली. तो तिचीच वाट पाहत होता. ती येताच त्याने तिला घरात घेतले आणि दुसऱ्या क्षणी मिठीत घेऊन तो तिच्यावर चुंबनाचा वर्षाव करू लागला. ती मनातून नाखुश असली तरी त्याला ती दुखावू शकत नव्हती. त्यामुळे ती त्याला विरोध करत नव्हती. त्याने तिला बेडवर झोपवले, तिचे सगळे कपडे काढले आणि स्वतःही भोंगळ होऊन तिच्या वर झोपला. तिच्या शरीराचे मर्दन तो करू लागला. कामक्रीडेला जोर वाढत गेला. तो तिच्या शरीराचा मनसोक्त भोग घेत होता, पण ती मात्र चिडून होती. शरीर सुख घेऊन शांत झालेल्या इक्बालला ती म्हणाली, मी घरात नवऱ्याला झोपून येथे आले आहे. हे तुला बरोबर वाटते का? तुझ्या या वागण्याने माझा संसार मोडेल. तो निर्लज्जपणे हसत म्हणाला, मोडू दे ग, मोडला तर मग मी आयुष्यभर काय करू? मी आहे की तुला, मी तुला काही कमी पडू देणार नाही. तू फक्त मला सुख देत राहा. तू काय मला सांभाळणार आणि तुझ्या बायकोचे काय? ती ऐके, तू माझी रखेल म्हणून राग, काही कमी करणार नाही तुला. त्याचे हे बोलणे तिच्या रागाचा संयमाचा अंत पाहणारे होते. ती त्वेषाने त्याच्याकडे वळली आणि दुसऱ्या क्षणी त्याची मान पंजात पकडली. ती काय करणार याचा अंदाजच नसल्याने तो बेसावध होता. ही संधी साधत तिने जोरात त्याचा गळा आवळला. तो सावध होऊन तिला प्रतिकार करू लागला. तोवर वेळ निघून गेली होती. त्याची ताकदच कमी पडत होती. बदनामीची भीती घालणे आणि थेट भिडणे यात फरक असतो हे त्याच्या लक्षात आले. ती घाबरत होती, तोवर त्याची गुलाम होती, पण आता ती घाबरत नव्हती, त्यामुळे ती भारी पडली. काही वेळातच तडफडणाऱ्या इक्बालचा जीव गेला. तो निश्चित पडल्यानंतर ती उठली, कपडे व्यवस्थित केले, त्याच्या अंगावरही कपडे चढवले, त्याचा मृतदेह ओढत आणून घराच्या पायरीवर टाकला आणि ती आपल्या घरी निघून गेली. घरात जाऊन ती शांतपणे बसून राहिली. आपण केले ते चूक हे तिला पटत असले तरी त्याच्याकडून होणाऱ्या अत्याचारातून सुटका कशी होणार याचे उत्तर तिला माहीत नव्हते. दुसऱ्या दिवशी इक्बालचा पायरीवर पडलेला मृतदेह पाहून गावात खळबळ माजली. तर्क लढवले जाऊ लागले. त्याची बायको माहेरून आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. सारे सोपस्कार पार पडल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. यावेळी त्याच्या बायकोने गावातीलच राणी हिच्याशी नवऱ्याचे गैरसंबंध होते, त्यातून ती आणि तिच्या पतीसह नातेवाईकांनी त्याचा खून केला असावा असा संशय व्यक्त केला. तसेच पोलिसांनी कॉल डिटेल तपासले असता घटनेच्या रात्री शेवटचा कॉल
इक्बालने राणीला केल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांचा संशय राणीवर बळावला. या संशयातूनच पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने गुन्हा कबूल केला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.